का भाजपने तुमच्या समोर उमेदवार दिलेला आहे, तुम्ही एवढ्या दिवसापासून तयारी करता, इच्छुक आहात, वेळोवेळी सांगितलेलं आहे? हो, मी वेळोवेळी सांगितलं आहे की मी इच्छुक आहे आणि गेल्या 2 वर्षापासून याची जवळजवळ तयारी सुरू आहे. भारतीय जनता पक्षाने त्यांनी आपला उमेदवार डिक्लेअर केला आहे हे मला आत्ताच आपल्याकडून कळलं. प्रत्येक पक्षाला तो हक्क आहे की त्यांनी त्यांचा उमेदवार डिक्लेअर करावा किंवा नाही, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण या बाबतीमध्ये मला खात्री आहे की माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आणि अजितदादा उपमुख्यमंत्री ही यातून मार्ग काढतील आणि मी मात्र लढण्यावरती ठाम आहे. कुठेतरी विसंवाद नाही आहे का महायुतीतला? एका बाजूला तुम्ही तयारी करताय, भाजपाकडनं यामध्ये तुमच्याशी काही चर्चा केली होती का नाव जाहीर करण्यामध्ये? नाही, अशा प्रकारची कोणती चर्चा झाली वरिष्ठ पातळीवर जर चर्चा झाली असेल तर मला माहिती नाही आहे, पण माझ्याशी तरी काही चर्चा झालेली नव्हती. आणि आम्ही आमच्या पद्धतीने शिंदेसाहेबांचे सगळे आमचे जे कोणी विभाग प्रमुख आहेत त्यांनी आपापल्या परीने नोंदणी करायला सुरुवात केलेली होती आणि ती नोंदणी झालेली आहे. आता कोणाची किती नोंदणी आहे हे मला वाटते विड्रॉलच्या नंतर सप्लिमेंटरी यादी, पूर्ण यादी ज्यावेळी येईल त्याच वेळी कळेल. पण कोणी नोंदणी जास्त केली म्हणून पदवीधर त्याला मतदान करतात अशा प्रकारचा जो संकेत आहे तो मला वाटते की चुकीचा आहे. कारण पदवीधर हे सुज्ञ असतात, त्यांनी कोणाला मतदान करायचं हे त्यांचं मन किंवा त्यांचं मत हे स्वतः ठरवत असतात. त्यामुळे मला असं वाटते आणि प्रत्येकाला जसं वाटते की मी योग्य उमेदवार आहे तसं मला देखील वाटते की मी योग्य उमेदवार आहे. कारण मी 12 वर्ष या बाबतीमध्ये काम केलंय, पदवीधरांसाठी काम केलेलं आहे. तुम्ही इच्छुक आहात का आणि लढणार आहात का यानंतरही भूमिकेवर ठाम आहात? जसा माननीय मुख्यमंत्री महोदय आणि आमचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब आदेश देतील त्याप्रमाणे मी करीन. पण तुम्ही ठाम आहात का लढायची? लढण्यासाठी ठाम आहे आणि ते देखील ठाम आहे.